इतिहासातील पराक्रमाचा प्रेरणादायी प्रवास किल्ले शिवनेरी. सह्याद्रीच्या कणखर कुशीत उभा असलेला इतिहासाच्या अभिमानाचा प्रहरी किल्ले शिवनेरी. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ वसलेला हा गड केवळ एक वास्तू नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा शाश्वत साक्षीदार आहे. याच भूमीवर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि इतिहासाने नव्या युगाची सुरुवात अनुभवली. सातवाहन काळापासून व्यापारी मार्गांवर नजर ठेवणारा हा किल्ला अनेक राजवटींचा साक्षीदार राहिला. आज आपण या किल्ल्याचा प्रवास करणार आहोत, पायथ्यापासून त्या पवित्र जन्मस्थळापर्यंत. शिवनेरीची चढाई म्हणजे इतिहासाकडे टाकलेलं प्रत्येक पाऊल. नैसर्गिक कड्यांनी वेढलेला हा गड जवळपास अभेद्य मानला जात असे. शत्रूला थेट हल्ला करणं अशक्य व्हावं म्हणून वळणदार रचना, उंच तटबंदी आणि दरवाजांची साखळी उभारण्यात आली असावी. गडावर पोहोचण्यासाठी 7 दरवाजांतून जावं लागतं. प्रत्येक दरवाजा हा संरक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग होता. अरुंद मार्ग, वेडीवाकडी चढणं आणि उंच भिंती शत्रूचा वेग कमी करत आणि गड रक्षकांना वरून प्रतिकार करण्याची संधी मिळत असे. या दरवाजांमधून जाताना त्या काळातील स्थापत्य कौशल्यांची जाणीव होते. दगडात कोरलेली मजबूती, नैसर्गिक भूभागाचा अचूक उपयोग हे सर्व शिवनेरीच्या लष्करी नियोजनाची साक्ष देतात. इसवी सन 1595 मध्ये मालोजी राजे भोसले यांच्या ताब्यात आलेल्या या गडाने भोसले घराण्याच्या इतिहासात विशेष स्थान मिळवलं. शहाजी राजांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी या गडाची निवड केली. यावरूनच त्याच्या अभेद्यतेची कल्पना येते. माथ्यावर पोचल्यानंतर दिसते विस्तीर्ण पठार. इथे सैनिकांचे निवास, धनधान्यांची कोठारे आणि पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या होत्या. जलसाठ्यांमुळे वेढा पडल्यावरही गड दीर्घकाळ स्वयंपूर्ण राहू शकत असे. अंबरखाना धान्य साठ्यांचं केंद्र, युद्ध काळातील ही एक जीवनवाहिनी. ही रचना सांगते, शिवनेरी हा केवळ जन्मस्थळ नव्हता, तर एक सक्षम दुर्गनगरी होती. गडाच्या आत शिवाई देवीचे मंदिर आहे, जिच्या नावावरून शिवनेरी हे नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथून आसपासच्या घाटमार्गांवर लक्ष ठेवणं सहज शक्य होतं. यामुळेच हा गड व्यापार आणि सत्तेच्या समीकरणात महत्त्वाचा ठरला. आणि अखेर आपण पोहोचतो त्या पवित्र स्थळी, शिवकुंज, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. याच भूमीवर एका बालकाने पहिला श्वास घेतला, ज्याने पुढे स्वराज्याचा ध्यास घेतला, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा घेतली आणि इतिहासाला एक नवे वळण दिले. स्मारकाची ही जागा स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा आहे. या गडावरचा प्रवास इथे संपतो, पण इथून पुढे सुरू होते एक वेगळी जाणीव. या दगडांना स्पर्श करताना आपण फक्त इतिहास पाहत नाही, तर त्या स्वप्नांना अनुभवतो ज्यानं स्वराज्य घडवलं. या तटबंदीवर उभं राहून आपण फक्त सह्याद्री पाहत नाही, तर त्या धैर्याची चाहूल घेतो ज्याने अन्यायाला आव्हान दिलं. शिवनेरी आपल्याला शिकवतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय मोठं असेल तर मार्ग निर्माण होतो, कारण याच मातीत जन्मलेल्या एका बालकानं हे सिद्ध करून दाखवलं. शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी खेड टाइम्सला सबस्क्राईब करा. फेसबुक व इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.